विभाग प्रमुख आमचे अविनाश राणे यांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राची जी स्थापना होते ती स्थापना माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, योगी साहेब ही स्थापना होत असलेल्या सर्व स्क्रीन इथे दाखवत आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि प्रभू रामचंद्राची जी मूर्ती स्थापना होते त्याचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला. मी कारसेवक म्हणून मला खूप अभिमान आहे. खूप यातना आम्ही भोगल्यात, दोन्ही टायमाला यातना भोगलेल्या आहेत. पण आज त्याचं आम्ही जिवंत आहोत आणि जिवंत असताना ही स्थापना होते हे बघायला खूप फार फार आनंद होतोय. महाराष्ट्र राज्याचे धाडसी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्हाला सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या होत्या की हा जो सोहळा आहे, ऐतिहासिक धार्मिक सोहळा, हा सोहळा सर्व नागरिकांना या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर पाहता यावा. त्याप्रमाणे आम्ही या वैभवनगर या ठिकाणी शाखा क्रमांक 153 येथे याचं आयोजन केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या मंदिराचं पुनर्निर्माण झालं आणि आज प्राण प्रतिष्ठापना त्यांच्या शुभ हस्ते होत आहे. हा पूर्ण देशवासियांसाठी आणि जगामध्ये असलेल्या, विश्वामध्ये असलेल्या सर्व हिंदूंसाठी अतिशय अभिमानाचा आणि गौरवाचा दिन आहे. 500 वर्षानंतर रामलल्लांची प्राण प्रतिष्ठापना पुनश्च अयोध्येमध्ये होत आहे आणि या निमित्ताने मी देशवासियांना सांगू शकतो आणि सांगू इच्छितो की पुन्हा हे रामराज्य या ठिकाणी या धर्तीवर अवतरलेलं आहे या भारत खंडामध्ये. आणि त्याचा आनंद आज आम्हाला भरभरून आहे, शब्द कमी पडतील एवढा आनंद आज आम्हाला आहे. आणि त्या ठिकाणी आमचे नेतृत्व आमचं जे करतात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्री राहुलजी शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय. ते देखील या ठिकाणी थोड्या वेळात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी या विभागातील पूर्वीचे आमदार माननीय श्री तुकाराम काते साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि देशवासियांना एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी आज पाहायला मिळाला. आणि याची देही याची डोळा म्हणजे आम्ही 92च्या सेवकांचे शिवसैनिक आहोत आणि त्यानंतर आज आम्ही हा सोहळा देखील बघतोय. म्हणजे ही आमची पिढी धन्य झाली की आम्ही 90-92ची कारसेवाही पाहिली आणि राम मंदिर पूर्ण होताना पाहिलं. अतिशय आनंद. धन्यवाद. आजचा दिवस आणि देशवासीला खूप अभिमान आहे. कारण आज रामलल्लाचं त्यांच्या गर्भगृहात त्यांच्या मंदिराचा जो उद्घाटन सोहळा देश साजरा करतोय ते खरंच खूप लाखो वर्षानंतर दिवाळी खऱ्या अर्थाने आपण साजरा करतोय. आणि आजची ही जी पिढी आहे खरंच सौभाग्यशाली आहे की त्यांना हे बघायला मिळतंय की रामचं मंदिर निर्माण झालेलं आहे. जो प्रत्येकाचं स्वप्न होता, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे प्रत्येक नागरिकांना, देशवासियांना जो स्वप्न दिलेला तो माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी साकार केलेला आहे. आणि प्रत्येक देशवासीला आज हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येकाला दिवाळी साजरा करावीशी वाटते आणि खऱ्या अर्थाने देशवासी ही दिवाळी साजरा करतायत. हे बघणारी आपली पिढी खूप म्हणजे लाखोत अशी एखादी पिढी येते ज्याला हे सौभाग्य मिळालंय. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अतिशय भूतपूर्व सोहळा, हिंदुस्थानच्या इतिहासामधील 500 वर्षानंतर हा जो सोहळा या ठिकाणी अयोध्येमध्ये संपन्न होतोय. प्रभू श्रीरामाचे मंदिर या ठिकाणी आज लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडत आहे. भगवान श्रीरामाची मूर्तीची स्थापना, विधिवत पूजा अर्चा हिंदुस्थानचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी करत आहेत. हिंदुस्थानमधले सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी विभाग क्रमांक 11च्या वतीने आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब, या विभागाच्या दक्षिण मध्य मुंबईच्या संपर्क प्रमुख आदरणीय कामिनी वहिनी शेवाळे, या विभागाचे कार्यक्षम कार्यतत्पर विभाग प्रमुख अविनाशजी राणे साहेब, महिला विभाग प्रमुख वैती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग चेंबूर विधानसभेच्या वतीने आणि ही जी स्थानिक शाखा 153 यांचे जे पदाधिकारी तुषार सामंत शाखा प्रमुख, आमची महिला आघाडी
कडूताई यांच्या सर्व मेहनतीने, या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने, महिला पुरुष यांच्या वतीने हा उपक्रम आज या ठिकाणी आम्ही साकार करत आहोत. घाटला खारदेवनगर वासियांना याची देही याची डोळा हा कार्यक्रम, हा अभूतपूर्व सोहळा दाखवण्याचं, प्रक्षेपण करण्याचं काम या विभागाच्या वतीने, शाखेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. खरे म्हणलात तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हे महाराष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज या लोकार्पण सोहळा केलेला आहे. आज इथून आम्ही तर 30,000 दिवे वाटले. याच्या अगोदर असं कोणताच कार्यक्रम किंवा कोणताच दिवाळी देखील साजरी झाली नव्हती. असं एवढा मोठा हा जल्लोष आज साजरा केलेला आहे प्रत्येक विभागामध्ये. आणि नरेंद्र मोदी साहेबांचे खरोखर खूप खूप आभार, मुख्यमंत्र्यांचे, एकनाथ साहेबांचे, आमच्या आणखी विभाग प्रमुख अविनाश राणे, खासदार आमचे राहुल शेवाळे साहेब यांनी आज ही एवढी मोठी स्क्रीन लावून सर्व विभागातील नागरिकांना त्याचा आज आनंद घेताना आला.